मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इथे कटोरी ब्लाऊजची परफेक्ट शिलाई कशा पद्धतीने करावी लागते एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। बघू शकता इथे पाठीच्या बाजूची डिझाईन सुद्धा आपण अशा पद्धतीने तयार करून घेतली होती। ह्याचा सुद्धा मी कटिंग व शिलाईचा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे। आज आपण इथे फक्त कटोरी ब्लाऊजची समोरची बाजू क्रॉसपट्टी कशी जोडायची आहे, परफेक्ट बाही कशी जोडायची आहे, परफेक्ट फिटिंग कशी करावी लागते एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगणार आहे। सर्वात आधी कटोरीला अस्तर जोडून घ्यायचं। हे पहा, ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेतली, ही बाजू ह्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घेतलं मी, म्हणजे उलट होत नाही म्हणूनसाठी समजून सांगते। हे पहा, आता काय करायचं, ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्यायची आणि ही बाजू ह्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घ्या। आले लक्षात? सोपं सांगितलं एकदम असं समजून। आता इथं काय करायचं, सर्वात आधी अस्तर जोडून घ्यायचं आणि जेवढा आपला शिल्लक राहिलेला कपडा असेल ना तेवढा इथे कट करून टाकायचा आहे। आता कटोरी जोडतो ती बाजू, हे पहा असं ठेवून घ्या। आता अस्तर ठेवून घ्यायचं ह्याच्यावरती, ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्यायची आणि ही बाजू ह्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घ्या। आता सर्वात आधी अस्तर जोडून घ्यायचं आणि जेवढा आपला शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे कट करून टाकायचा। इथे आपल्याला बाहीला अस्तर जोडून घ्यायचं। हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या। खोलगट बाजू बघायची, आपली खोलगट बाजू कुठं आहे हे पहा, असं ठेवून बघायचं, ही आपली खोलगट बाजू। आता नेहमी एक पद्धत लक्षात ठेवत जा, खोलगट बाजूला फक्त मार्किंग करायचं। आता दोन पदर बाजूला घेते, नेहमी बाही जोडताना बऱ्याच वेळा चुकतं बघा, त्यासाठी खोलगट बाजू बघायची कोणत्या बाजूला आहे। आता इथे मी फक्त खोलगट बाजूला मार्किंग करून घेणार आहे। हे पहा, इथे मार्किंग करून घेतलं। का मार्किंग करून घेतलं, कारण की एक बाजू जरी आतल्या बाजूला गेली तरी दुसऱ्या बाजूचं इथं आपलं मार्किंग राहील, म्हणूनसाठी इथे सुद्धा करून घ्या, इथे सुद्धा करून घ्या, इथे सुद्धा करून घ्या आणि इथे सुद्धा करून घ्यायचं आहे। फक्त ही बाजू आपली पाठीमागच्या बाजूला जोडली जाते तिथे करायचं नाही, म्हणजे आपल्या लक्षात येतं की कोणती बाजू कोणत्या बाजूला जोडली जाते। आलं लक्षात? सोपं सांगितलं। आता इथं काय करायचं, ठेवताना सुद्धा एक पद्धत लक्षात ठेवायचा, बऱ्याच वेळा चुकतं, नाही तर बऱ्याच वेळा काय होतं, दोन्ही सुद्धा बाजू एकाच बाजूच्या होतात। आपली सुईची बाजू आहे लक्षात ठेवा। आता ही सुद्धा झाली आपली सुईची बाजू, आलं लक्षात? असं ठेवून घेतलं, समोरासमोर ठेवून घेतलं। आता इथं काय करायचं, ही खोलगट बाजू आहे, आलं लक्षात? आता ही खोलगट बाजू ह्याच्यावरती ठेवून घ्या। हे पहा, लक्ष देऊन बघा। आता इथे फक्त ह्याच्या समोरच्या बाजूला बरोबर आपली दुसरी खोलगट बाजू झाली पाहिजे। हे पहा, दुसरी खोलगट बाजू बरोबर, मी नेहमी तुम्हाला सांगत असते ही पद्धत नेहमी वापरत जा, नाही तर बऱ्याच वेळा काय होतं, दोन्ही सुद्धा बाजू एकाच बाजूच्या होतात, ते लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत। ही खोलगट बाजू, ही खोलगट बाजू समोरासमोर झाली पाहिजे ह्याच्या बरोबर ठेवताना, आणि ही उंच बाजू आणि ही उंच बाजू पाठीच्या बाजूला असते, नेहमी लक्षात ठेवायची ही पद्धत। आता इथे आपल्याला सर्वात आधी अस्तर जोडून घ्यायचं आणि अस्तर जोडताना नेहमी काय करत जा, आपण काय करतो, बाही उंची अधिक 1 इंच घेतो ना, त्यासाठी इथे बरोबर आपलं अर्धा इंच गेलं पाहिजे आणि इथे सुद्धा बरोबर आपलं अर्धा इंचच गेलं पाहिजे, लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत। आणि इथे वरच्या बाजूला बाही जोडताना आपलं अर्धा इंच गेलं पाहिजे, बाही जोडताना म्हणजे ब्लाऊजला, लक्षात ठेवा। आणि इथे सुद्धा वरच्या बाजूला बरोबर आपलं अर्धा इंच गेलं पाहिजे बाही जोडताना। आता इथे बघू शकता मी दोन्ही सुद्धा बाजूने दाबटीप टाकून घेतली। आता इथे काय करायचं, हे पहा,
ही बाजू आतल्या बाजूला घ्या, म्हणजे अस्तरची बाजू हे पहा असं पकडायचं इथे आणि एकदम कडेला एक शिलाई देऊन घ्यायची, एकदम कडेला जोडून दाखवते तुम्हाला इथे हे पहा, एकदम कडेला. कपडा आपला इथे प्लेन झाला पाहिजे, लक्षात ठेवत जा, प्लेन कपडा झाला पाहिजे. हे पहा बघू शकता, ही सुद्धा बाजू आणि ही सुद्धा बाजू झालं व्यवस्थित. आता ही अस्तरची बाजू हे पहा, इथून जोडायला सुरुवात केली तरी सुद्धा चालते, पटकन अस्तर जोडलं जातं. आणि अस्तर जोडताना शक्यतो 5 नंबरची शिलाई देत जा. फक्त कपडा प्लेन आहे का ते सुद्धा बघत जा, खूप महत्त्वाचं असतं, नाही तर गुड्या पाडल्यासारखं होतं बघा. आता बघू शकता हे पहा, कपडा प्लेन करून घ्या. हे पहा असा कपडा प्लेन करत करत जोडून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने. आता व्यवस्थित जोडून झालं, बघू शकता ही सुद्धा बाजू झालं व्यवस्थित. आता इथं काय करायचं हे पहा, जेवढं आपलं हे वरच्या बाजूचं शिल्लक आहे का तेवढं इथे पूर्ण कट करून टाका. हे पहा हे सावकाशमध्ये कट करत जा. हे पहा झालं व्यवस्थित. हे पहा जेवढं शिल्लक आहे तेवढं. आता ही आपली खोलगट बाजू आहे, असं ठेवून घ्या ह्याच्यावरती. हे पहा झालं व्यवस्थित, ही खोलगट बाजू आपली. आता इथे मध्यावरती मार्किंग करून ठेवा, म्हणजे बाही जोडताना बरोबर येऊन जातं ते, म्हणजे चुकत नाही जोडताना. आलं लक्षात. आता त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू तयार करून घ्यायची आहे. अस्तर जोडून झालं, बघू शकता. आता ठेवून सुद्धा बघू शकता हे अशा पद्धतीने दोन्ही बाजूंच्या 2 तयार झाल्या. ही पद्धत नेहमी वापरत जा, जोडतानाच बघायचं ठेवून, म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल तुमचं सुद्धा. इथे मी ही कटोरी ह्या बाजूला ठेवून घेतली आणि ही कटोरी ह्या बाजूला अशी ठेवून घेतली. आता इथं काय करायचं, खोलकट भाग तयार होण्यासाठी मार्किंग करावं लागतं. आता हे टोक ह्या टोकावरती ठेवून घ्या. हे पहा झालं व्यवस्थित. कमी जास्त असेल तर एका लाईनीमध्ये करून घ्यायचं. आता हे टोक ह्या टोकावरती ठेवून घ्या. हे पहा झालं व्यवस्थित ठेवून. हे अशा पद्धतीने ठेवून घेतलं. व्यवस्थित आहे का ते बघा. ही बाजू ह्या बाजूला, ही बाजू ह्या बाजूला. त्यासाठी सावकाश दाखवत असते आणि समजून सुद्धा सांगत असते. आता मापास ब्लाऊज घेतला. आता इथे बघू शकता शिलाईमध्ये अर्धा इंच जातं. मी नेहमी तुम्हाला सांगत असते, इथे जोडताना अर्धा इंच पकडतच जा आणि कटिंग करताना सुद्धा आपण पकडतोच ना. आलं लक्षात. हे अर्धा इंच. आता इथे आपलं तयार आहे. आता काय करायचं, मोजून घ्यायचं. हे पहा जिथे आपला तयार आहे ना, इथून इथपर्यंत शिलाईच्या सहितमध्ये आतमध्ये गेलेला असतो, त्याच्या सहित पकडावं लागतं, कारण की हे आपल्याला अजून तयार करायचं आहे म्हणूनसाठी. आता मग काय करायचं, इथून असा टेप पकडायचा आणि किती भरते, माझं 2.5 इंच भरते. 2.5 इंच परफेक्ट बसतो. आलं लक्षात ह्या साईजमध्ये. मग काय करायचं, तिथे हे पहा ही बाजू घेते आडवा 1.5 इंच. लक्षात ठेवायचं नेहमी एक पद्धत, आडवा 1.5 इंच. इथे मी आडवा 1.5 इंच मार्किंग करून घेतलं. हे पहा मार्किंग करून झालं. उभा 2.5 इंच आत्ताच आपण मोजून घेतला ना. आलं का लक्षात तुमच्या. हे पहा उभा 2.5 इंच, म्हणजे कसा मोजला आपण आत्ता दाखवते मी तुम्हाला लगेच. हे पहा असं उभा मोजला ना. आलं का लक्षात तुमच्या. आता मग काय करायचं, इथे सुद्धा 1.5 इंच. लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. आणि उभा किती घ्यायचा आपल्याला, इथे 2.5 इंच घ्यायचा. हे पहा झालं व्यवस्थित. मार्किंग करून झालेलं आहे दोन्ही सुद्धा. असं बघा व्यवस्थित आहे का. ही सुद्धा बाजू बघून घ्यायची एकदा व्यवस्थित आहे का. आहे व्यवस्थित. आता हे दोन्ही सुद्धा तयार करून घ्यायचं आहे. आता सर्वात आधी ही बाजू हे अशा पद्धतीने आता इथं काय करायचं, हे कधी कट करत जाऊ नका. हे अशी घडी करून घ्यायची आणि शिलाई देऊन घ्यायची. आता ही सुद्धा बाजू त्याच पद्धतीने असं पकडा, डबल शिलाई देऊन घ्यायची. हे बाय अशा पद्धतीने. आता हे कधी कट करत जाऊ नका. हे अशी घडी करून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित होऊन जातं त्यासाठी. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. परफेक्ट खोलगट भाग तयार होतो. बसायला सुद्धा एकदम अशी परफेक्ट बसते. हे पहा ही सुद्धा बाजू तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता. एकदम अशी व्यवस्थित आपली इथे तयार झालेली आहे. आता हे व्यवस्थित असं ठेवून घेतलं मी. ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेतली आणि ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेतली. आलं लक्षात. आता कटोरी जोडतो ती बाजू घेते. हे पहा ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आता ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आता एक बाजू बाजूला ठेवून घेते. आता इथं काय करायचं, जोडताना हे पहा असं उलटं ठेवायचं ह्याच्यावरती, म्हणजे अस्तरची बाजू वरच्या बाजूला झाली पाहिजे. आता इथे ठेवून घ्या
आणि जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं पकडायचं आहे, जास्त कमी घेऊ नका. हे पहा, इथून जोडायला सुरुवात करा, फक्त खेचू नका. आपण नेहमी काय करतो, अर्धा इंच वाढवतो ना खालच्या बाजूला, जोडायला परफेक्ट पुरते. नेहमी लक्षात ठेवत जा. जरी शिल्लक राहिली तर कट करून सुद्धा टाकता येते, पण जोडायला कमी पडलं खूप असा प्रॉब्लेम येतो. बघू शकता, जोडायला परफेक्ट पुरली. हे पहा, परफेक्ट पुरली जोडायला. आता डबल शिलाई देऊन घेते ह्याच्यावरती मी. फक्त खेचू नका, गुड्या पाडल्यासारखं होतं, मी त्यासाठी समजून सांगते. खेचू नका. हे पहा, जोडून झाली परफेक्ट. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता. आकार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता, बसायला एकदम अशी परफेक्ट बसते. गोल आकार सुद्धा आपल्या इथे आलेला आहे, बघू शकता तुम्ही. हे पहा, अशा पद्धतीने बसली जाणार तुम्हाला एकदम अशी परफेक्ट. आणि कुठेही गुढी पडत नाहीये, बसल्याच्या नंतर परफेक्टच बसते. बघू शकता, जोडायला सुद्धा पुरलेली आहे. उगं थोडंसं नॉर्मल आपलं शिल्लक आहे. मग काय करायचं, शिल्लक असेल तर हे पहा, एका लाईनीमध्ये क्रॉसपट्टी जोडण्याआधी लगेच करून घ्यायचं. एका लाईनीमध्ये ही सुद्धा बाजू थोडीशी एका लाईनीमध्ये करून घ्या, म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल क्रॉसपट्टी जोडल्याच्या नंतर. आता इथे बघू शकता, दुसरी बाजू सुद्धा आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे. हे पहा, आता इथे काय करायचं, दुसरी बाजू जोडताना इथून ठेवून बघा कुठपर्यंत जोडायला पुरतंय. हे पहा, असं ठेवून बघायचं. हे पहा, अशा पद्धतीने ठेवून बघा, बरोबर पुरते. तेवढी सुद्धा पुरली. आता इथून जोडायला सुरुवात करायची आहे. इथे बघू शकता, ही सुद्धा बाजू आपली इथे व्यवस्थित अशी जोडून झालेली आहे. हे पहा, गोल आकारामध्ये. आता इथे काय करायचं, क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपण इथे क्रॉसपट्टी काढून घेतली होती. ओपन करून घेते पूर्ण. उंच बाजू हुक आणि लुकपट्टीच्या बाजूला असते, असं ठेवून घेतलं मी सर्वात आधी. आता ही सुद्धा उंच बाजू अशी ठेवून घेते ह्या बाजूला. हे पहा, ठेवून घेतलं. आता इथं काय करायचं, नेहमी एक पद्धत लक्षात ठेवायचं. हे पहा, ही उंच बाजू आहे ना ही, आणि ही पण आपली उंच बाजू, ह्याच्यावरती अशी ठेवून घ्या. आता ही सुद्धा बघू शकता, ही उंच बाजू ही असं ठेवून घेतलं. उंच बाजू आपली हुक आणि लुकपट्टीच्या बाजूला असते, असं ठेवून घेतलं. उंच बाजू, उंच बाजू. आता इथं काय करायचं, नेहमी थोडंसं पुढे ठेवून घेत जा, बरोबर जोडायला पुरते. आता इथं काय करायचंय, अस्तरची क्रॉसपट्टी आहे ना आपली, ही उंच बाजू आहे. उंच बाजू इथे ठेवून घ्यायची, आणि दुसरी उंच बाजू, ही उंच बाजू इथे ठेवून घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने जोडलं जाणार तुमचं. आलं लक्षात? हे पहा, ही उंच बाजू आणि ही उंच बाजू असं ठेवून घेतलं. आलं लक्षात? आता इथं काय करायचं, ही जोडताना अशा पद्धतीने जोडली जाते. आणि अर्धा इंच पकडायला विसरू नका. अर्धा इंच पकडत पकडत जोडून घ्यायची. का तर आपण इथे अर्धा इंच घेतलं होतं ना, आपली इथे मध्ये शिलाई नसणार आहे. आपण अशा पद्धतीने जोडून घेणार आहोत. इथे सुद्धा बरोबर तुम्हाला अर्धा इंच पकडायचं, तेव्हा उंची तुमची परफेक्ट होईल फिटिंगच्या बाजूला. लक्षात ठेवत जा नेहमी ही पद्धत. आता इथे सुद्धा ही जोडताना बरोबर असं अर्धा इंच पकडा. मी तुम्हाला एक जोडून दाखवते, बाजूला ठेवते थोडीशी. आता इथे बघू शकता, नाही लक्षात आलं तर काय करायचं. हे पहा, सर्वात आधी कपडा सिल्की असतो, मग त्यासाठी काय करायचं, हे पहा, थोडंसं जोडून घ्या आधी. अस्तराने कपडा जोडून घेतला. हे पहा, जोडून घेतला. आता ह्याच्यावरती ठेवून घ्या. इथे थोडंसं पुढे ठेवला. बऱ्याच वेळा जोडून झाल्याच्या नंतर पाठीमागच्या बाजूला सरकले जाते, म्हणूनसाठी असं ठेवून घ्यायचं. आणि अर्धा इंच पकडायला विसरू नका, फक्त खेचू नका. आपण घडी परफेक्ट काढलेली आहे. हे पहा, परफेक्ट जोडायला पुरलेले आहे. बघू शकता, कडेपर्यंत. शिल्लक राहिली तरी राहू द्यात, काही प्रॉब्लेम नाही. बघू शकता, हे पहा, जोडून झाली. आता हा कपडा ह्या बाजूला घेतला. हे पहा, परफेक्ट जोडून झाली. आता हा कपडा मी इकडच्या बाजूला घेतला. हे पहा, अशा पद्धतीने. परत एकदा दाखवते वाटलं तर. हे पहा, अशी आपण इथे जोडून घेतली. आता हा कपडा पूर्ण ह्या बाजूला घेतला. आले लक्षात? आता इथं काय करायचं, नेहमी हे पहा, अशी घडी करून घ्या कापडाची. बरोबर अशी घडी करून घेतली. ही बाजू मध्यभागी ठेवून घ्यायची. आता हा कपडा ह्याच्यावरती ठेवून घ्यायचा. मग इथून असं पकडा, दोन्ही सुद्धा एकसारखं. हे पहा, ही बाजू, आणि इथून बरोबर अर्धा इंच पकडायला सुरुवात करा. हे पहा, अशा पद्धत. फक्त खेचू नका, आता गुड्या पडतात पूर्ण, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथे हे सुईचं करून घ्या पूर्ण. हा कपडा पूर्ण बाहेरच्या बाजूला काढून घ्यायचा. हे पहा, सावकाशमध्ये.
हे अशा पद्धतीने पूर्ण जोडली जाते आपली क्रॉसपट्टी, ते लक्षात ठेवत जा. इथे काय आपली शिलाई नसते ते नेहमी लक्षात ठेवत जा. शिलाई पूर्ण आतल्या बाजूला जाते. अस्तरची क्रॉसपट्टी सुद्धा पूर्ण आतल्या बाजूला गेली, बघू शकता, ते नेहमी लक्षात ठेवत जा. आता इथे बघू शकता आपलं शिल्लक आहे. शिल्लक असेल तर एका लाईनीमध्ये करून घ्या. थोडंसं शिल्लक राहिलं तरी आपण असं कट करून सुद्धा टाकू शकतो. आता इथे सुद्धा बघू शकता एका लाईनीमध्ये करून घ्या. हे सुद्धा बाजू हे करून घेतलं एका लाईनीमध्ये. पण जोडताना ही पद्धत वापरायचा. बऱ्याच वेळा काय होतं, जोडून झालं ना कपडा पाठीमागच्या बाजूला सरकला जातो. म्हणजे इथून बरोबर असं पकडलं तर त्या पद्धतीने सुद्धा होऊन जातं. त्यासाठी ठेवताना थोडंसं पुढे ठेवायचं, म्हणजे ते व्यवस्थित होऊन जातं. मग एका लाईनीमध्ये तुम्ही करून घेऊ शकता, ते लक्षात ठेवायचं आहे. परफेक्ट जोडून झाले, बघू शकता ही सुद्धा बाजू. आता त्याच पद्धतीने आपल्याला ही सुद्धा बाजू जोडून घ्यायची आहे. आता ठेवताना कसं करायचं, ही बाजू हे अशी ठेवा. ही बाजू वरच्या बाजूला झाली पाहिजे. परत एकदा दाखवू का, हे असं ठेवून घेतलं होतं आपण सुरुवातीला, असं आता असं ठेवून घ्या, सोपं जाईल ना तुम्हाला. आता ठेवताना काय करायचं, सर्वात आधी ही बाजू, आणि पकडता येत असेल तुम्हाला तर अशा पद्धतीने शिलाई देऊन घेऊ शकता. थोडंसं पुढे पकडलं हे. आता अर्धा इंच पकडायला विसरू नका. हे अर्धा इंच पकडलेलं आहे. आता फिटिंग कमी जास्त होऊ शकते, ते लक्षात ठेवायचं. हे जोडून झाली. आता ही बाजू ह्या बाजूला, आता असा कपडा फिरवून घेते. आता इथे काय करायचं, अशी घडी करून घ्या कापडाची. हे मध्यभागी ठेवून घ्यायचं. आता हा कपडा जोडलेला ह्याच्यावरती ठेवून घ्या. हे अशा पद्धतीने झालं व्यवस्थित. आता ही बाजू अशी ठेवून घ्या ह्याच्यावरती, आणि ही बाजू अशी ठेवून घ्यायची. आता इथे अर्धा इंच पकडायला विसरू नका. हे अशा पद्धतीने जोडत घ्यायचं आहे. आता पूर्ण हे सुईचं करून घ्यायचं. त्यासाठी सावकाश दाखवते, म्हणजे तुमचंही कुठे अजिबात चुकणार नाही जोडताना, ते लक्षात ठेवत जा नेहमी. हे जोडून झाली परफेक्ट. हे शिल्लक असेल तर व्यवस्थित एका लाईनीमध्ये करून घ्या. ही सुद्धा बाजू करून घेतली, आणि ही सुद्धा बाजू मी अशी एका लाईनीमध्ये करून घेतली. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंच्या क्रॉसपट्ट्या जोडून झालेल्या आहेत. आता ह्या बाजूला हुक पट्टी आणि ह्या बाजूला लूक पट्टी जोडून घ्यायची आहे. आता इथे कपडा कमी पडतोय ना थोडासा माझा उंचीला, मग मी इथे जोडून घेते. थोडंसं जोडून घेतलं. ही पट्टी ह्या बाजूला ठेवते. आता सर्वात आधी हुक पट्टी जोडून घेते. हे असं ठेवून घेतलं. इथे खेचू नका, फक्त सावकाश मध्ये जोडून घ्या. आता थोडीशी कापडाची घडी करून घ्यायची. हे जोडून झाली. आता हा कपडा ह्या बाजूला घ्यायचा आणि दाबटीप टाकून घ्यायची बरोबर. हे इथे मी दाबटीप सुद्धा टाकून घेतली. आता ही बाजू ह्या बाजूला घेतली. आता इथे काय करा, थोडीशी कापडाची अशी घडी करून घ्या, आणि परत एकदा हे अशा पद्धतीने, म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसते. आता थोडंसं बंद करून घ्यायचं, थोडंसं बंद करून घ्यायचं. नंतर ही पट्टी मध्यभागी एकदम अशी शिलाई देऊन घ्या. हे अशा पद्धतीने, म्हणजे काय होईल, व्यवस्थित होऊन जाईल. धागे असतील तर सावकाशमध्ये कट करून टाकावे लागतात. आता इथे बघू शकता थोडंसं जास्त आहे ना, मग थोडंसं इथे मी कट करून टाकते. हे अशा पद्धतीने कट करून घेतलं. एक पट्टी परफेक्ट अशी जोडून झाली. आता दुसरी पट्टी जोडून घ्यायची, लूक पट्टी. हे ह्या बाजूला आता इथून ठेवायची. फक्त खेचू नका पट्टी जोडताना. हे थोडंसं घडी करून घेते. झालं व्यवस्थित. आता इथे मी दाबटीप टाकून घेते. दाबटीप टाकून झाली. आता इथे बघू शकता ही बाजू. हे थोडीशी घडी करून घ्या कापडाची. नाही लक्षात आलं तर काय करायचं, हे अशी घडी करून घ्या. हे अशी घडी करून घ्यायची, आणि एक शिलाई देऊन घ्या. 2.5 नंबरची दिली तरी चालेल, किंवा 3 नंबरची दिली तरी चालेल. आता इथे बघू शकता शिलाई देऊन झाली. आता हा कपडा घ्यायचा, आणि इथं आपण शिलाई देऊन घेतली का ना सर्वात आधी, ही पट्टी जोडताना मग ही पट्टी ह्याच्यावरती अशी ठेवून घ्यायची. ते लक्षात ठेवायचं नेहमी. हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं. कमी जास्त होऊ देऊ नका, असं ठेवून घ्यायचं बरोबर ह्याच्यावरती. नंतर काय करायचं, 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची. 5 नंबरची देत जा, नेहमी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे काय होतं, हुक अडकवताना धागा नाही तोडला तरी सुद्धा चालतो, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आणि मग मी इथे 5 नंबरची शिलाई देऊन घेतली, बघू शकता ह्या पद्धतीने. आता इथे थोडंसं जास्त आहे ना, मग असं आकारमध्ये व्यवस्थित असं कट करून टाकायचं. जेवढं आपला जास्त कपडा आहे तेवढा, ते लक्षात ठेवत जा नेहमी. पट्टी जोडून झाली. आता दोन्ही सुद्धा पट्ट्या एकसारख्या आहेत का असं बघून घ्यायचं आहे. हे थोडीशी मोठी असल्यामुळे थोडंसं आकार देऊन कट करावी लागेल, लक्षात ठेवायचं. पण असं बघत जा, एवढी मोठी आहे हुक पट्टी माझी.
पण असं बघा पायपिंग करण्याआधी बघून घ्यायचं आहे. हे पहा असं ठेवून सुद्धा बघू शकतो. हे पहा मोठी आहे, लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत जोडताना. मग इथं काय करायचं आता, हे पहा इथून घ्यायचं वरून कमी करून, जेवढी मोठी आहे ना थोडासा गळ्याला आकार देऊन घ्या, अर्धगोल. हे पहा अशा पद्धतीने बरोबर असा अर्धगोल देऊन घ्यायचा गळ्याचा आकार, इथे व्यवस्थित असं करून घ्या. हे पहा सर्वात आधी मार्किंग करून घ्या, नंतर शिलाई देऊन घ्या. हे पहा अशा पद्धतीने आता इथे बरोबर अर्धगोल आकारामध्ये शिलाई देऊन घ्यायची. हे पहा झालं व्यवस्थित. आता इथं काय करायचं, सर्वात आधी शिलाई देऊन घ्या, मार्किंग करून शिलाई देऊन घ्यायची. नंतर काय करायचं, हे पहा असं कट करून घ्या, वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने परफेक्ट होऊन जाईल तुमचं तिथे. आणि अर्धगोल गळ्याचा आकार सुद्धा परफेक्ट असा येऊन जाईल. अजून पायपिंग तयार होणार ना तुमची, अजून दिसायला गळा तुमचं एकदम असं व्यवस्थित होऊन जाईल. त्याच्यामध्ये बघू शकता असा आकार देऊन घ्या. आता इथे परफेक्ट आहे, पण जर तुम्हाला गळ्याचा आकार द्यायचा असेल तर मग काय करायचं, हे पहा इथून घ्यायचं कमी करून, फक्त दाखवते आणि सांगते सुद्धा. हे पहा इथून बरोबर असा अर्धगोल इकडच्या बाजूला घ्यायचा. हे पहा इकडे वरती घ्यायचा, बरोबर असा अर्धगोल आकार देऊन घ्यायचा. सर्वात आधी मार्किंग करा. हे पहा मग इथून काय करायचं, द्यायचा असेल तर ह्या पद्धतीने देऊ शकता अर्धगोल आकारामध्ये. म्हणजे पायपिंग झाल्याच्या नंतर गळा सुद्धा दिसायला असं व्यवस्थित दिसतो, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथे मी थोडंसं कट करून घेते. हे पहा नॉर्मलमध्ये घेतला, लक्षात ठेवा. मग नंतर हे वरच्या बाजूला हे अशा पद्धतीने बघू शकता गळ्याचा आकार. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरू शकता. म्हणजे काय होईल, तुमचे दोन्ही सुद्धा गळे व्यवस्थित होतील, ते लक्षात ठेवत जा नेहमी. बघू शकता ही पद्धत ना नेहमी वापरत जा, लक्षात ठेवा. सर्वात आधी खडूने मार्किंग करायचं, नंतर त्याच्यावरती बरोबर इथे अर्धगोल आकारामध्ये शिलाई देऊन घ्यायची. ही पट्टी आपली व्यवस्थित होती, फक्त आपण इथे काय केलं, अर्धगोल आकार देऊन घेतला. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा. आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. पायपिंगच्या आपण क्रॉसमध्ये पट्ट्या काढल्या होत्या, पट्टीचा वापर करून आता ह्या पट्ट्या मी अशा जोडून घेते एकाला एक. इथे मी पूर्ण पट्टी जोडून घेतली. आपलं इथे ना हुक अडकवण्यासाठी मार्किंग करायचं राहिलेलं आहे. आता पायपिंगसाठी थोडंसं सोडून द्या, वरच्या बाजूला सोडून द्यायचं, मग इथून मार्किंग करायला सुरुवात करायची. आता इथं काय करायचं, हे टोक आहे ना ह्याच्यावरती ठेवून जिथं आपण मार्किंग केलं ना तिथं ठेवून घ्या. हे पहा असं ठेवून घेतलं. आता इथे एक मार्किंग करून घ्या, इथे एक मार्किंग करून घ्यायचं. आता हे टोक इथं आपण आता मार्किंग केलं का, हे मार्किंग ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं. इथं हे वरच्या बाजूला फक्त सोडून द्या पायपिंगसाठी जेवढं लागते तेवढं. मग इथे एक मार्किंग आपलं झालं. आणि इथे मध्यभागी एक मार्किंग, म्हणजे एकसारखं होतं ना म्हणूनसाठी. इथे 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 आणि इथे. आता त्रिकोणी त्रिकोणी टीप टाकून घ्यायची आपल्याला इथे, इथपर्यंत. आणि इथून नंतर काय करा, थोडंसं बंद करून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, हुक अडकून अडकून तिथं निघून जातं. त्यासाठी नेहमी लक्षात ठेवत जा एक पद्धत, इथून पूर्ण असं बंद करत जा, नंतर इथून सुद्धा एक शिलाई देऊन घ्यायची बरोबर अशी मध्यभागी अशा पद्धतीने. ही पट्टी आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे. अशी घडी करून घ्या कापडाची थोडीशी आणि इथून जोडायला सुरुवात करा. हे पहा अर्धा इंच पकडत जा. हे पहा अर्धा इंच पकडत पकडत इथे मी पट्टी जोडून घेतली. आता दुसरी सुद्धा बाजू हे पहा अशी इथे ठेवून घ्या आणि इथे सुद्धा बरोबर असं अर्धा इंच पकडायचं. हे पहा अशा पद्धतीने जोडत जोडत घ्या, जसा आकार आहे ना तसा आकार देत देत जोडून घ्यायची. हे पहा पुढेपर्यंत जोडून घेतली. आता थोडंसं शिल्लक ठेवते आणि अलीकडच्या बाजूला कट करून टाकला, लक्षात ठेवा. आता इथे इथून कट करून घेतलं. हे अशा पद्धतीने लक्षात ठेवत जा नेहमी. ही पद्धत व्यवस्थित आकारामध्ये जोडून घ्या, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथे बघायच्या दोन्ही सुद्धा पट्टे एकसारख्या जोडलेल्या गेल्या आहेत का, हे पहा असं ठेवून बघा. बऱ्याच वेळा काय होतं, कमी जास्त होतं ना म्हणूनसाठी सांगते. हे पहा असं ठेवून बघा. पट्टी जोडून झाली का लगेच बघून घ्यायचं. आता बघू शकता दोन्ही सुद्धा माझं एकसारखं आहे, इथे बघायचं, ते लक्षात ठेवत जा. इथे कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवायचं. नाहीतर काय होईल, एक पट्टी छोटी मोठी होऊ शकते. आता इथं काय करायचं, थोडंसं घडी करून घ्या. आपण जास्तीचं कपडा ठेवला होता ना, थोडंसं असं घडी करून घ्या. आता इथे बघू शकता आपण अर्धा इंच शिलाई दिली ना, ह्याच्यामधला हा थोडासा कपडा सापडू देता ह्याच्यामध्ये, तेव्हा तुमची पायपिंग व्यवस्थित होईल. पायपिंग तयार झाल्याच्या नंतर धागे दिसत नाहीत मग, त्यासाठी हे पहा अशा पद्धतीने जोडून घ्या. हे पहा एक बाजू झाली. आता दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने असं ठेवून घ्या.
ह्याच्यामधला थोडासा कपडा सापडू देता. हे पहा असं ठेवलं मी. पायपिंगसाठी एक प्रकारची पट्टी तयार होते त्यासाठी. हे आता इथे बघा, हे पहा असं घडी करून घ्यायचं आणि अशी ह्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची. हे पहा झालं व्यवस्थित. आता हे जास्तीचं असेल तर सावकाशमध्ये कट करून टाका. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित झालेलं. आता इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंची पायपिंग करून घ्यायची आहे. इथे मी तुम्हाला एकाच बाजूची दाखवते, त्याच पद्धतीने तुम्ही दुसऱ्या सुद्धा बाजूची करून घ्यायची. हे पहा असं घडी करून घ्यायचं थोडंसं. हे पहा अशा पद्धतीने जेवढा पाहिजे तेवढा कपडा आणि बरोबर मधल्या खाचेमध्ये शिलाई देऊन घ्या. हे पहा अशा पद्धतीने आवडी अनुसार सुद्धा ठेवू शकता ह्याच्यामध्ये. हे पहा फक्त घडी करून घ्या आणि बरोबर मधल्या खाचेमध्ये शिलाई देऊन घ्या सावकाशमध्ये. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता, एकदम अशी सोपी पद्धत आहे, नक्की जमणार तुम्हाला. इथे मी दुसऱ्या सुद्धा बाजूची पायपिंग करून घेतली. आता इथे शोल्डर, हे पहा कटोरी जोडलेली आहे, मार्किंग करून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, शोल्डर उतरलं जातं. हे अंतर खूप महत्त्वाचं असतं, लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. अशी ही कटोरी आहे, मापाचं ब्लाऊज. हे पहा कटोरीवरती कटोरी अशी ठेवून घ्या. ही तयार झाली, ही सुद्धा तयार झाली, आलं लक्षात. असं ठेवून घ्या. आता जिथपर्यंत येते तिथपर्यंत हे आपलं शोल्डर आहे, बघू शकता. हे आपलं शोल्डर असं ठेवायचं. कटोरीवरती कटोरी ठेवली आणि शोल्डरवरती शोल्डर ठेवलं. आता कुठपर्यंत येत आहे असं मार्किंग करून घ्या लगेच. हे पहा सोपं सांगते. हे पहा असं पकडायचं. हे अंतर खूप महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळा तिथं शोल्डर उतरलं जातं, त्यासाठी असं पकडायचं आणि असं इथं ठेवून घ्यायचं. त्यासाठी नेहमी गळा आहे तेवढ्यात टाका, ते बरोबर होऊन जातं. हे पहा झालं मार्किंग करून बाजूला ठेवते. आता बऱ्याच वेळा काय होतं, एकाच बाजूचं शोल्डर उतरलं जातं, त्यावेळेस मग काय करायचं, ही बाजूसुद्धा ह्याच्यासारखी करून घ्यायची. हे पहा असं ठेवून घ्या. कटोरी ही कटोरी ही कटोरी आणि हे आपलं शोल्डर इथे आपण मार्किंग करून घेतलं का नाही आत्ताच, मग लगेच इथं सुद्धा मार्किंग करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने, म्हणजे दोन्ही सुद्धा बाजू हे मधलं जे अंतर आहे ना एकसारखं झालं पाहिजे दोन्ही सुद्धा बाजूंचं. तेव्हा तुम्हाला शोल्डरमध्ये गळ्यामध्ये ब्लाऊज बसायला परफेक्ट बसणार. आलं लक्षात. आता हे आपल्या इथे परफेक्ट झालं. वाटलंच तर असं मार्किंग करून ठेवा. क्रॉसमध्ये घ्यायचं नाही, सरळमध्ये टिप टाकून घ्यावी लागते. ही सुद्धा बाजू सरळमध्ये टिप टाकून घ्यावी लागते. हे अशा पद्धतीने आपण क्रॉसमध्ये घेत नाहीये, नेहमी आपण गळा आहे तेवढा टाकतो ना, म्हणूनसाठी क्रॉसमध्ये नसतं घ्यायचं. आलं लक्षात. आता इथे पाठीची बाजू घेतली. हे पहा ही आपली पाठीची बाजू, ह्याच्यावरती उलटी ठेवा. हे पहा अशी उलटी ठेवून घेतली म्हणजे ही आपली अस्तरची बाजू झाली. आता ह्याच्यावरती आपण इथे बरोबर अर्धा इंच भरतं, परफेक्ट अर्धा इंच भरतं. मग काय करायचं, त्याच्यावरती असं ठेवून घ्या. तेवढंच बरोबर हे सुद्धा आपल्याला शिलाईमध्ये पकडायचं आहे. वाटलं तर काय करायचं, एक मार्किंग करून घ्या. आता ही सुद्धा बाजू हे पहा अशा पद्धतीने जिथं आपण मार्किंग केलं ना हे आत्ताच, हे पहा असं ठेवून घ्यायचं. ह्याच्यावरती बरोबर फक्त गळ्याच्या बाजूला पकडताना एकसारखं आपलं इथे आलं पाहिजे. मग इथे बरोबर असं मार्किंग करून घ्या. जिथं हे मार्किंग केलं ना तेवढंच मार्किंग ह्याच्यावरती बरोबर असं झालं पाहिजे आणि एक लाईन अशी ओढून घ्यायची. त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू परफेक्ट आपली इथे आली पाहिजे. नंतर अशी लाईन ओढून घ्यायची. फक्त एक पद्धत लक्षात ठेवत जा, गळ्याच्या बाजूला अजिबात कमी जास्त झालं नाही पाहिजे. त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू पकडताना गळ्याच्या बाजूला अजिबात कमी जास्त होऊ देऊ नका. ह्या बाजूला झालं तरी चालेल, आपण आकार देऊन मुंड्याचा परफेक्ट करू शकतो. मग त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू परफेक्ट येऊ द्यात. ह्या बाजूला झालं तरी सुद्धा चालतं, ते लक्षात ठेवत जा. आता दोन्ही सुद्धा बाजूंचं शोल्डर जोडून घ्यायचं. फक्त गळ्याच्या बाजूला पूर्ण पॅक करून घ्यायला विसरू नका. इथे आपलं दोन्ही सुद्धा बाजूंचं शोल्डर जोडून झालं. आता इथे व्यवस्थित आहे, पण ही बाजू थोडीशी जास्त असल्यामुळे काय करायचं, इथं थोडासा आकार द्या, मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. हे पहा मार्किंग करून घ्या सर्वता द्या. असं बघा व्यवस्थित आहे का. हे पहा असं ठेवून सुद्धा बघू शकतो व्यवस्थित आहे का, असं बघा. हे पहा ही बाजू जास्त आहे ना, मग काय करायचं, तिथं आपण आत्ता मार्किंग करून घेतलं ना, हे पहा ही बाजू तिथे काय करायचं, मग हे पहा आपण इथून मार्किंग करून घेतलं ना तिथून बरोबर हे पहा अशा पद्धतीने शोल्डर पाठीच्या बाजूला करा. बाही जोडण्याआधी बरोबर शोल्डर पाठीच्या बाजूला करत जा, बाही जोडताना लक्षात ठेवत जा. आता हे जेवढं आपलं जास्तीचं आहे ना ते व्यवस्थित आकारामध्ये कट करून घ्यायचं हे अशा पद्धतीने. आता दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या करून घ्यावे लागतात, ते लक्षात ठेवत जा. आता इथे काय करा, दोन्ही सुद्धा बाजू बघा एकसारख्या आणि व्यवस्थित आहेत का, बाही जोडण्याआधी बघून घेत जा.
कमी जास्त होऊ देऊ नका, व्यवस्थित आहे. आता फिटिंगची बाजू बघत जा. हे पहा, इथे फक्त कमरेच्या बाजूला कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा, असं ठेवून घेतलं, ही सुद्धा बाजू मी अशी ठेवून घेतली. हे पहा, असं ठेवलं ही सुद्धा बाजू. आता इकडच्या बाजूला बघायचं कमी जास्त असेल तर काय करायचं. हे पहा, आहे कमी जास्त, मग लगेच असं मार्किंग करून घ्या आणि वरच्या बाजूला असा आकार देऊन घ्यायचा. जेवढं जास्त असेल तेवढं असा आकार देऊन घ्यायचं. इथपर्यंत बरोबर असं जुळवून आलं पाहिजे 2 इंचापर्यंत. वाटलंच तर मार्किंग करून घ्या. आता काय करायचं, इथे हे पहा, इथे फक्त कमी जास्त होऊ देऊ नका. बाही जोडण्याआधी बघावं लागतं, लक्षात ठेवायचं नेहमी, तुम्हाला मी सांगत असते. हे पहा, असं ठेवून घेतलं, इथे फक्त कमरेची बाजू एकसारखी पकडायला, फक्त विसरू नका, कमी जास्त होऊ देऊ नका. आता इथे बघू शकता, हे पहा, आहे ना कमी जास्त. हे पहा, इथपर्यंत एकसारखं करून घेतलं. वरच्या बाजूला असं कट करून टाकायचं आहे व्यवस्थित आकारामध्ये, म्हणजे अर्धगोल, म्हणजे मुंड्याचा आकार आहे त्या पद्धतीने. आता ही बाजू, हे पहा, हे पहा, फिटिंगची बाजू, कमरेची बाजू एकसारखी पकडा. इथे फक्त कमी जास्त होऊ देऊ नका फिटिंग करताना. आता बघू शकता, ही बाजू अशी पकडायची. मग हे पहा, बघू शकता इथे, हे पहा, अशा पद्धतीने असं बघत जा. व्यवस्थित झालं. आता इथे आपलं कमी जास्त आहे, आपलं शोल्डर असं ठेवून घ्यायचं व्यवस्थित, लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. हे पहा, झालं बरोबर. इथे आपलं कमी जास्त आहे ना, हे पहा, इथं थोडंसं माझं आहे, मग काय करायचं, थोडासा फक्त नॉर्मलमध्ये आकार देऊन घ्यायचा. हे पहा, इथं थोडंसं माझं आहे म्हणूनसाठी समजून सांगते. हे पहा, असं पकडा व्यवस्थित एकसारखं. नंतर काय करायचं, इथून इथपर्यंत एकसारखं करून घ्यायचं. हे पहा, झालं बरोबर. मग वरच्या बाजूला असाच आकार हा असा कट करून घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने बरोबर. हे भाषा इथून बरोबर हे 2 इंचापर्यंत जुळवून आलं पाहिजे. आलं लक्षात. वाटलं तर मार्किंग करून घ्या, तिथपर्यंत बरोबर आलं पाहिजे एकसारखं हे अंतर एवढं, म्हणजे मुंडा पुढे मागे होत नाही, म्हणूनसाठी समजून सांगते. आलं लक्षात. आता इथेच बघू शकता, परफेक्ट तुम्हाला ह्याच्यामध्ये फिटिंग येणार, कमी जास्त होणार नाही. आत्ताच बघा बाही जोडण्याआधी हे दोन्ही सुद्धा बाजू बघा, म्हणजे तुम्हाला कोणताही ह्याच्यामध्ये अजिबात प्रॉब्लेम येणार नाहीये. आपण कट करून घेतलं ना, वाटलं तर तिथे एक एक शिलाई देऊन घेतली तरी सुद्धा चालेल, ह्या सुद्धा बाजूला आणि ह्या सुद्धा बाजूला, ते लक्षात ठेवायचं आहे. बाही जोडण्याआधी बघायला फक्त विसरू नका, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघू शकता, शोल्डर पाठीच्या बाजूला केलं. आता इथे आपण थोडंसं कट करून घेतलं होतं का नाही, तिथे थोडंसं मी जोडून घेते. हे पहा, जोडून घेतलं. त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू शोल्डर पाठीच्या बाजूला केला. हे पहा, ही सुद्धा बाजू परफेक्ट मी अर्धगोल आकारामध्ये जोडून घेतली. आता इथे बघू शकता, बाही जोडून घ्यायची आहे. हे पहा, असं ठेवून घेतलं. आता इथे बघू शकता, ही आपली खोलगट बाजू आहे, असं ठेवून बघायचं. आपण आत्ताच मार्किंग केलं होतं ना बाही जोडताना. हे पाही, खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते. आता ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्या. शोल्डर फक्त पाठीच्या बाजूला करायला विसरू नका, म्हणजे ती दिसायला सुद्धा असं व्यवस्थित दिसतं त्यासाठी. आता ही दुसरी सुद्धा बाजू खोलगट बाजू आहे, असं ठेवून सुद्धा बघू शकतो. आता ही खोलगट बाजू अशी ठेवून घ्या. हे पहा, ही समोरची बाजू, ही समोरची बाजू, खोलगट बाजू असं बघत जा नेहमी. त्यासाठी जोडतानाच बघायचं, अस्त्र जोडताना, म्हणजे चुकत नाही इथे सुद्धा. आता ही बाजू ह्या बाजूला आणि ही बाजू ह्या बाजूला बघू शकता, हे मार्किंग बरोबर आलं, समोरासमोर आलेलं आहे. आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजू जोडून घ्यायच्या आहेत. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. हे पहा, ही बाजू अशी पकडा ह्याच्यावरती एकसारखं.
आणि इथे सुद्धा एकसारखं पकडा. सर्वात आधी इथे जोडून घ्यायचं, नंतर आतल्या बाजूला पलटी करून जोडून घ्या. त्यानंतर ही बाजू हे असं पकडायचं, इथे कमी जास्त होऊ देऊ नका. ही बाजू जोडून घ्यायची, नंतर आतल्या बाजूने पलटी करून फिटिंग करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. पहिली शिलाईची टिप मोजून घ्या, किंवा डायरेक्ट ठेवून घेतलं तरी सुद्धा चालेल. हे पहा, इथं डायरेक्ट ठेवून घ्या, तुम्हाला किती पाहिजे दंडघेर तुमचा. हे पहा, असं ठेवून घ्यायचं, फक्त कमी जास्त होऊ देऊ नका, एकसारखं पकडा. मार्किंग करून घ्यायचं, इथे मार्किंग करून झालं. आता असं पकडायचं ही बाजूसुद्धा. हे पहा, ह्या बाजूला अशी ठेवून घ्या. इथं आपण पहिली शिलाईची टिप आहे ना मापाच्या ब्लाऊजची, हे पहा असं ठेवायचं आणि इथे फक्त कमी जास्त होऊ देऊ नका, मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, असं ठेवून मार्किंग करून घेतलं. आता इथे नेहमीप्रमाणे मुंडा मोजून फिटिंग करा. तुमची जी पद्धत असेल त्या पद्धतीने करू शकता. आता इथे मी काय करत नेहमी शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घेतलं. आता सरळ पकडा, हे अशा पद्धतीने. आता इथून ह्याच पद्धतीने हा सुद्धा ब्लाऊज पकडावा लागतो, लक्षात ठेवा. इथून पकडायचं आणि मोजून घ्यायचं, एवढं भरते. तुमचं बघा किती भरते तेवढंच घ्या अंतर, ते लक्षात ठेवायचं आहे. हे पहा, आता हे सुद्धा असं पकडलं मी सरळ. मग जेवढं भरलं हे पहा असं ठेवून घेतलं, इथून इथपर्यंत माझं एवढं भरलं ना. मग मी काय करणार, मार्किंग करून घेणार इथं. हे पहा, मी जेवढं भरलं तेवढंच मार्किंग करून घेतलं. फक्त पकडताना सरळ पकडायचं, हे सुद्धा आलं लक्षात. आता ही सुद्धा बाजू अशी सरळ पकडा, हे पहा असं सरळ पकडायचं, होते फिटिंग परफेक्ट, ते लक्षात ठेवायचं आहे. हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं. मग कुठपर्यंत भरते तिथपर्यंत मार्किंग करून घ्या. हे पहा मार्किंग करून झालं. मुंड्यामध्ये सुद्धा ब्लाऊज परफेक्ट बसतं, ते लक्षात ठेवत जा. आता इथे कमर घेर मोजून घ्यावा लागतो, लक्षात ठेवत जा नेहमी. हे पहा, मापाचं ब्लाऊज आणि हा ब्लाऊज कडेपासून मोजायला सुरुवात करा. हे पहा, इथून ना कमी जास्त होऊ देऊ नका. हे पहा असं पकडलं, ही सुद्धा बाजू हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इथपर्यंत आला. हे पहा, इथे मापाचा ब्लाऊज संपला तिथे एक मार्किंग करून घ्या. जिथे मापाचा ब्लाऊज संपला तिथे एक मार्किंग करून घ्या. आता ते अंतर मोजून घ्यायचं, एवढं किती भरते आपलं, तुमचं सुद्धा बघायचं लगेच किती भरते. त्याच्याबरोबर 4 भाग करावे लागतात. आता इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्या, किती भरते, 3 इंच भरते. तुमचं बघा लगेच किती भरते. मग आता हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या. 2दा निम्म करावं लागतं, एकदा निम्म झालं. आता परत एकदा हे टोक त्याच्यावरती ठेवून घेतलं, माझं एवढं आलं. आता काय करायचं, ही शिलाई पकडून आपण पूर्ण कमरगेर मोजून घेतला. आता हे सोडून द्यायचं अंतर. तिथून पुढे जेवढं आपलं राहिलेलं आहे ना शिल्लक, तेवढं मग लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा इथं मार्किंग करून घेतलं, एवढं आलं ना आपलं. मग इथे लगेच ह्या बाजूला सुद्धा ही शिलाई सोडून द्या. त्याच्या पुढे ते पकडूनच आपण पूर्ण कमरगेर मोजून घेतला ना, म्हणूनसाठी ते अंतर सोडून द्यावं लागतं. नंतर इथे मी मार्किंग असं करून घेतलं. तुमचं जेवढं आलेलं आहे तेवढंच मार्किंग करून घ्या, ते लक्षात ठेवा. आता इथे बघू शकता, कमर फिटिंग, मुंडा, दंडघेर एकाला एक जोडून घ्या. हे पहा, शक्यतो पट्टीचा वापर करत जा. हे पहा जोडून घेतलं, तुमचं बघा किती आलेलं आहे तेवढंच मार्किंग तुम्ही इथे करून घ्या. हे पहा, आता हे मुंडा आणि दंडघेर जोडून घेते. जोडून झालं. हे पहा अशा पद्धतीने. आता ही बाजू हे पहा इकडं घेतलं, दंडघेर आणि मुंडा जोडून घेते. जोडून झालं. आता इथे कमर फिटिंगचं मार्किंग आपण केलेलं आहे, ते असं इथे पट्टीचा वापर केला. हे पहा आणि असं जोडून घेते. हे पहा अशा पद्धतीने तुमचं जेवढं आलेलं आहे तेवढं जोडून घ्यायचं. दंडघेर मुंडा आपल्या किती आलेला आहे किंवा जी तुमची पद्धत असेल फिटिंगची ती पद्धत वापरली तरी सुद्धा चालेल, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथे शिलाई देताना काय करत जा, इथे अंतर ठेवून द्या.
2-3 बसल्या तरी सुद्धा चालतील, 3 बसतात बरोबर, ते लक्षात ठेवायचं आहे. त्याच पद्धतीने हे सुद्धा इथे पहिली शिलाई बसणार, नंतर दुसरी, नंतर तिसरी, हे अशा पद्धतीने अंतर ठेवा. जरी फिट झालं तरी उसवायला सोपं पडेल त्यासाठी. आता इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंची फिटिंग करून घेते. इथे आपला पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा शिलाई करताना कोणताही प्रॉब्लेम अजिबात येणार नाही आहे. बघू शकता आपली ते उंचीसुद्धा एकदम अशी परफेक्ट आलेली आहे. ही सुद्धा बाजू तुम्ही ते बघू शकता. म्हणजे ब्लाऊज ना समोरून सुद्धा वरच्या बाजूला अजिबात कधी सरकत नाही, किंवा पाठीच्या बाजूने सुद्धा कधी वरच्या बाजूला अजिबात सरकत नाही आहे. ब्लाऊज बसायला तुम्हाला ह्याच्यामध्ये एकदम असं परफेक्ट बसणार आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद.